तर भावांनो नमस्कार. मी तुमच्या सर्वांचा लाडका ब्लॉगर सॅम भाऊ. संध्याकाळी उरल्या सुरल्या आयुष्याचा विचार करत बसलोच होतो बघा. तेवढ्यात तिच्या आईला तिच्या डोळ्यात काय तर गेलं बघा. आळूस तर लय आलता बघा. तेवढ्यात मग जावं म्हणलं पद्धतशीर आपलं टँगोची बाटली आपलं सॉरी स्टिंगची बाटली घेऊन या म्हणलं. आईच्या आईला गर्दी संपल्यावर स्टिंग बिंग घेऊन आलो बघा. त्याचा पण बुक्का पाडून ठेवला सगळा. ह्यात तिच्या आईला अजून आळशी आला बघा. आता तर एनर्जी ड्रिंक घेतली. हो काका घ्यायला आत मध्ये दुकान आहे. बरोबर चालते निवांत. हा निवांत बरोबर मी पण घेतो आता दुकानात मध्ये. चला 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 घेऊ आता दुकानात मध्ये. अरे 2च सेकंदात सगळं आतमध्ये ह्याच्या आईला ह्याच्या नाही हो लय कष्ट असते त्याला. तिथनं मग नेट आपलं दुकान बंद करून निघालो की तिच्या आईला वो हिच्या आईला सॉरी पोलीस गाडी हिच्या आईला जाऊ द्या म्हणलं. हिच्या आईला आपल्याला काय करायचं पोलीस गाडीचं घेऊन. पिल्या स्माईल कशा स्माईल तिथनं मग जेवायला आपलं पनीर बिनीर होतं. मग काय त्याला पण सुट्टी न देता वडता ओढलो पद्धतशीर पनीर निवांत आता झोपतो तिच्या आईला तिच्या पद्धतशीर सकाळी उठू. सकाळ झाली. गुड मॉर्निंग पद्धतशीर सकाळी उठून कोलगेटला ब्रश लावून आपलं सॉरी ब्रशला कोलगेट लावून घस पद्धतशीर दात घासून आंघोळ करणं. नाश्ता पोहे विशेष नाही सुट्टीच नाही बुक्काच पाडून मोकळं पोहेचा पण पोहे. तिथनं मग पद्धतशीर आपल्या दुकानावर जावं म्हणलं. पहिल्यांदा दुकानावर आल्याबरोबर लय जाळूशाल त्याच्या आईला कालच्यापासून लय जाळूशाल. तिथनं मग पद्धतशीर आपलं जरा सेटअप लावून रेस्ट घेतली बघा. तर भावानो माझी रुटीन दिवसभर अशीच चालू राहते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर तेवढं नक्की करा.